नमस्कार. चला, आज आपण एका अशा मंदिराची गोष्ट ऐकूया जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे, गवळी शिवरा गावात. नाव आहे महारुद्र हनुमान मंदिर. हे फक्त एक साधं मंदिर नाहीये, तर एक असं जागृत देवस्थान आहे ज्याची रचना खरंच खूप वेगळी आहे. चला तर मग या मंदिरामागची अनोखी कहाणी काय आहे ते पाहूया. तर या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि गूढ हेच आहे की ह्या मंदिराला भिंतीच नाहीत. पण असं का? म्हणजे विचार करा, एक स्वयंभू मूर्ती आहे आणि तिच्यासाठी बांधलेल्या मंदिराला भिंतीच नाहीत. ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या मंदिराचा सगळा इतिहास आणि तिथल्या लोकांच्या श्रद्धेची एक मोठी परीक्षा दडलेली आहे. तर ही गोष्ट सुरू होते काही अयशस्वी प्रयत्नांपासून. असं म्हणतात की फार पूर्वी गावातील एका पिंपळाच्या झाडाखाली हनुमानाची एक स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. मग गावकऱ्यांनी ठरवलं की आपण ह्या मूर्तीसाठी एक छान मंदिर बांधूया. पण त्यांना काही अनपेक्षित आणि आपण म्हणू शकतो की दैवी अडचणींचा सामना करावा लागला. सगळ्यात आधी गावकऱ्यांनी लाकडी खांबांचं एक साधंसं मंदिर बांधायला सुरुवात केली. पण काम सुरू असतानाच एक विचित्र घटना घडली. एक खांब अचानक एका सुताराच्या अंगावर पडला आणि तो गंभीर जखमी झाला. लोकांना वाटलं की ही फक्त एक दुर्घटना नाहीये, तर जणू काही देवालाच हे बांधकाम मान्य नाहीये असा हा पहिला संकेत होता. बरं, काही वर्षांनी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी पक्क्या भिंतींचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बांधकाम पूर्ण व्हायच्या आतच त्या सगळ्या भिंती आपोआप कोसळल्या. ह्या दोन रहस्यमयी घटनांनंतर गावकऱ्यांची खात्रीच पटली की ही मूर्ती कोणत्याही भिंतींच्या बंधनात राहू इच्छित नाही, आणि मग त्यांनी मंदिर बांधण्याचा विचार अनेक दशकांसाठी सोडूनच दिला. बरीच वर्ष निघून गेली. मूर्ती तशीच उघड्यावर होती, पण लोकांच्या मनातली श्रद्धा मात्र कायम होती. अखेर गावकऱ्यांनी पुन्हा एकदा मंदिर उभारण्याचा निर्धार केला. पण यावेळी त्यांनी इतिहासातून एक धडा घेतला होता. स्वतःच्या इच्छेनं काही करण्याऐवजी त्यांनी दैवी संकेत आणि योग्य मार्गदर्शनाची वाट बघायचं ठरवलं. मंदिराच्या या आधुनिक प्रवासाची सुरुवात झाली 1978 मध्ये, जेव्हा एका विश्वस्त मंडळाची स्थापना झाली. पण खरा जो टर्निंग पॉइंट होता तो आला 2007 साली. एका भव्य महायज्ञानंतर एक आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालं, ज्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की मंदिर हे भिंतींशिवाय आणि एका विशिष्ट प्राचीन शैलीतच बांधलं पाहिजे, आणि त्यानंतरच हे अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. आता ही विशेष शैली म्हणजे हेमाडपंथी स्थापत्य शैली ही एक फार जुनी भारतीय पद्धत आहे. यात काय करतात तर दगडांना जोडण्यासाठी चुना किंवा सिमेंट असं काहीच वापरत नाहीत. फक्त दगड एकमेकांमध्ये असे काही अडकवतात की त्यातूनच एक भक्कम वास्तू उभी राहते, जणू काही एखादं मोठं पझलच. हाच तो दैवी संकेत होता जो निसर्गाशी आणि आपल्या परंपरेशी जोडलेला होता. आणि मग या दैवी आदेशातून आणि हेमाडपंथी शैलीतून जे काही उभं राहिलं ते खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. या मंदिराची रचना फक्त सुंदर नाहीये, तर ती भक्तांच्या अनुभवाला एका वेगळ्याच उंचीवर नेते, जिथे देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणतीच भिंत उभी राहत नाही. या मंदिराची रचना खरोखरच पाहण्यासारखी आहे बरं का. इथे खूप सारे कोरीवकाम केलेले खांब आहेत आणि त्यावर एक खुला सभामंडप उभारलाय. संपूर्ण बांधकाम राजस्थानच्या खास बन्सीलाल पाटादगडाने केलंय. हनुमानाची स्वयंभू मूर्ती एका काचेच्या गर्भगृहात सुरक्षित ठेवलीय. मूर्तीवर चांदीचा मुकुट आणि बाजूला गदा आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे मूर्तीला अजिबात स्पर्श न करता तिच्याभोवती एक सुंदर सिंहासन बनवण्यात आलं आहे. आणि या भिंती नसलेल्या रचनेचा जो सर्वात सुंदर परिणाम आहे ना, तो म्हणजे भक्तांना गर्भगृहाच्या चारही बाजूंनी प्रदक्षिणा घालत हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेता येतं. विचार करा, ही किती विलक्षण आणि दुर्मिळ अनुभूती असेल. हीच गोष्ट या मंदिराला खऱ्या अर्थाने जागृत आणि सर्वसमावेशक बनवते. हे मंदिर म्हणजे फक्त एक दगडी वास्तू नाही, अजिबात नाही. ते एक जिवंत धडधडतं श्रद्धास्थान आहे. वर्षभर इथे जे वेगवेगळे उत्सव साजरे होतात ते इथली परंपरा आणि लोकांची सामाजिक बांधिलकी आणखी घट्ट करतात. चला पाहूया इथले मुख्य उत्सव कोणते आहेत. इथे मुख्य 3 उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे होतात. पहिला म्हणजे वैशाख महिन्यातला 5 दिवसांचा पंचमी उत्सव, ज्यात नवस फेडण्यासाठी प्रचंड गर्दी होते. मग येते हनुमान जयंती. त्या दिवशी लघुरुद्राभिषेक होतो, भजनं होतात, दिंड्या निघतात.
आणि श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी तर इथे विशेष पूजा, भंडारा आणि आरोग्य शिबिरंसुद्धा भरतात. म्हणजे एक सामाजिक एकोपाच बघायला मिळतो. पण पंचमी उत्सवातली एक परंपरा खूपच अनोखी आणि मनाला भिडणारी आहे. तिथे जो खांडेशी तमाशा होतो, त्यात पुरुष कलाकार भक्तांच्या लहान मुलांना कडेवर घेऊन नाचतात. याकडे फक्त एक मनोरंजन म्हणून नाही, तर एक पवित्र विधी म्हणून पाहिलं जातं. हेच तर या ठिकाणच्या जिवंत आणि खोलवर रुजलेल्या परंपरेचं उत्तम उदाहरण आहे. तर ही होती गवळी शिवराच्या त्या भिंती नसलेल्या मंदिराची कहाणी. अयशस्वी प्रयत्नांमधून मिळालेल्या दैवी संकेताने साकारलेली ही वास्तू आपल्याला एक खूप महत्त्वाचा विचार करायला लावते. यातून हेच शिकायला मिळतं की खरी श्रद्धा कोणत्याही भिंतींमध्ये बंदिस्त नसते. ती मोकळी, विशाळ आणि सगळ्यांसाठी खुली असते. हे मंदिर आपल्याला श्रद्धेच्या याच खुल्या आणि बंधमुक्त स्वरूपाबद्दल नेमकं काय शिकवतं? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?